तुम्ही पाहू शकता आज आम्ही आमच्या कोळी पद्धतीतल्या वाफेवरच्या पापड्या तयार केलेल्या आहेत। या पापड्यांना खास करून आमच्या लग्नातल्या हळदीमध्ये बनवल्या जातात आणि होळीमध्ये सुद्धा बनवल्या जातात। खायला एकदम कुरकुरीत आणि हलक्याशा गोड असतात, त्याच्यामुळे त्याचा स्वादिष्टपणा आहे ना एकदम भरून येतो। शिवाय ह्या पापड्या वर्षभर साठवू शकतो, त्याच्यामुळे व्हेज जेवणाचा जर भेद असेल तर त्याच्यासोबत ह्या पापड्या अप्रतिम लागतात। बनवायची पद्धत एकदम पारंपरिक आहे आणि सोपी सुद्धा आहे आणि शिवाय तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता आपण कोणतेही बाहेरचे फूड कलर वगैरे यूज केलेले नाही आहेत। आता यामध्ये नक्की कोणते रंग यूज केलेले आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे वाफेवरच्या पापड्या आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर मी गुलाचं पाणी घेतलेलं आहे, इथे पालकचा रस घेतलेला आहे आणि हा बीटाचा रस, त्यानंतर इथे खसखस घेतलेले आहे, तीळ आणि मीठ। मित्रांनो, तुम्हाला सर्व साहित्यांच्या प्रमाणाने कृती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता हे तांदळाचं पीठ दिसते ना, ते आपण भाकरीला वापरतो ते नाही आहे। आता हे पीठ कसं तयार केलंय ते सुद्धा मी तुम्हाला पटकन सांगते। आता ह्या पिठासाठी ना आपल्याला कोणताही तांदूळ लागेल, तुम्ही राशनचा सुद्धा घेतला ना तरी सुद्धा चालेल। फक्त तांदूळ घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भिजवत ठेवायचं आहे। त्याच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे आणि झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, तो पाणी बदलत राहायचं, नाहीतर काय होईल त्या तांदळाला ना आंबट सारखा वास येईल। म्हणजे हे आपल्याला 3 दिवस असं करायचं ना। हो, पहिल्या दिवशी आपण जो काही पाणी भरणार त्याच्यामध्ये तो आपल्याला दुसऱ्या दिवशी चेंज करायचा आहे आणि असंच आपल्याला 3 दिवस सतत करत राहायचं आहे। हो, आणि चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका चालणीमध्ये ना नितळत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पंख्याखाली ना आपल्याला वाळवत ठेवायचे आहेत, उन्हामध्ये नाही ठेवायचे। आणि किती दिवस, 1 दिवस ठेवायचं ना। हो, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ना दळताना एकदम बारीक नाही दळून घ्यायचं आहे, जसं आपण भाकरीला दळतो। आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं ना जाडसर पीठ दळून घ्यायचं आहे। तर आता हे जे आपलं पीठ आहे हे आपलं इथे फायनल तयार झालेलं आहे। हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी गुलाचं पाणी सुद्धा तयार करून घेतलेलं आहे। आता ते कसं तयार केले ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। काय करायचं, लिंबा एवढा गूळ घ्यायचा आणि 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आणि चमच्याने त्याला विरघळून घ्यायचं, म्हणजे हा आपल्या इथे तसा गुळाचं पाणी तयार होतो। हो, क्या बात आहे। तर आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया। आता पहिल्यांदा काय करायचं आहे, या पिठामध्ये ना आपण खसखस घालूया, त्यानंतर तीळ, चवीनुसार मीठ, मीठ आपल्याला जास्तीचं नाही घालायचं आहे, आणि त्यानंतर हा गुळाचं पाणी। आता मी हातानेच कालवते। आणि पाणी घालताना आपल्याला जास्तीचं पातळ नाही करून घ्यायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, बीटाचं पाणी आणि पालकचं पाणी सुद्धा घालायचं आहे, त्याच्यात सुद्धा पाणी आहे। हो, नाही तर एकदमच ते पाणी पाणी होऊन जाईल ना। हो, आणि अजून एक, ह्याच्यामध्ये ना गुलाचं पाणी जर कमी पडलं ना तर साधं सुद्धा घातलं ना तरी सुद्धा चालेल। हो, नाही तर ह्यामध्ये अजून गुळाचं पाणी जर आपण वाढवत गेलो तर ते पापड एकदम गोड होऊन जातील ना। हो, आपल्याला फक्त हलकेशेच गोड ठेवायचं, त्यामुळे गुळाचं पाण्याचं प्रमाण हे जे मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे। आता बघा आपलं हे गुलाचं पाणी आहे ना संपलेलं आहे, तर मी इथे ना साधं पाणी सुद्धा घेतलेलं आहे। आपलं पीठ आहे ना ते घट्ट आहे अजून। आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ आहे ना ते एवढं घट्ट झालेलं आहे, पाहू शकता। तर आता काय करूया, या 2 वाडग्यामध्ये ना थोडं थोडं पीठ काढून घेऊया, कारण की पालकचा रस सुद्धा घालायचा आहे आणि बीटचा रस सुद्धा घालायचा आहे। मग त्याच्याने आपलं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे। बरं, आणि हा रस घातल्याच्या नंतर थोडंसं अजून पातळ होईलच ना। हो,
आता आपल्याला काय करायचं आहे, 3 रंगाचे बनवायचे आहेत. ते शेवटचं पीठ आहे ना, ते मी तसंच ठेवणार आहे. चला आता यामध्ये ना आपण पालकचा रस घालूया. हो, ही एक नंबर आयडिया आहे, कारण यामध्ये आपण कोणतेही रासायनिक रंग वगैरे यूज केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या पापड्या आपल्या एकदम हेल्दी सुद्धा होतील ना. हो, क्या बात आहे. रंगाची आयडिया तर एकदम भन्नाट आहे. म्हणजे आपण ह्याला असं सुद्धा बोलू शकतो ना की या पालकच्या पापड्या आहेत आणि या बीटाच्या पापड्या आहेत. हो, मग काय. तर हे बघा, एवढं आपल्याला ना पातळ करून घ्यायचं आहे. चला आता बीटचा रस घालूया. पहिला आपण हाताने ना चांगलं त्याला घोलून घेऊया. वाह, तर हे बघा, आपला बीटाचा रस सुद्धा एकजीव झालेला आहे आणि आपलं पीठ सुद्धा चांगलं तयार झालेलं आहे. वाह मित्रांनो, एकदम जाडसर नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं. एकदम जाड जर तुम्ही घेतलं तर पापड खालती सरकणार नाही, आणि एकदम पातळ केलं तर पापडाचा जो पूर्ण आकार आहे तो पूर्ण चेंज होऊन जाईल आणि पीठ पूर्ण त्या टोपामध्ये पडून जाईल. त्याच्यामुळे पातळ पण नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं. हीच एकदम कन्सिस्टन्सी आहे ना त्या पिठाची राहिली पाहिजे. तर आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता इथे मी पातेल्यामध्ये पाणी सुद्धा उकळत ठेवलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, एक ताटली घ्यायची आणि ताटलीची ना उलटी बाजू धरायची आणि त्याच्यावरती ना आपल्याला हे पीठ घालायचं आहे. साधारण ना आपल्याला 1.5 चमचा घालायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता ताटाला ना मी तेल वगैरे काही लावलेलं नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला हे ताट आहे ना ते गोल गोल असं फिरवत जायचं आहे. वा, म्हणजे तसं तो पापड मोठा होत जाईल ना. हो, हा बघा आपला पापड आहे ना तो तयार झालेला आहे. आता काय करूया, या टोपावरती ना आपल्याला हे अशी उपडी द्यायची आहे आणि साधारण ना आपल्याला 2 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे, जास्त नाही काढून घ्यायची. आणि हे बघा, मी परातीमध्ये ना पापड काढण्यासाठी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता पापड कसे काढायचे ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत काय करूया, दुसरा पापड घालूया आपण ताटावरती. तर हा बघा, हा सुद्धा पापड तयार करून झालेला आहे. आपला पहिला पापड ना तयार झालेला आहे. वाह, आता याला आपण पाण्यामध्ये घालूया. आता जाईल आपला दुसरा पापड. आता बघा, हा पापड कसा काढायचा ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी सुई घेतलेली आहे. या सुईच्या साहाय्याने आपल्याला पापड काढून घ्यायचं आहे. हा बघा. तर आता हा पहिला पापड आहे ना तो आपण वाळवायला ठेवूया. पापड पाण्यामध्ये टाकला ना का वरून सुद्धा ताटलीमध्ये पाणी टाकून घ्यायचा, नाहीतर काय होईल, सुकल्यानंतर निघणार नाही. आता आपण साधे पापड बघितलेले आहेत, तर आता नावाचे पापड कसे बनवायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, हा साबुदाणा आहे ना तो रात्रभर भिजवत ठेवलेला आणि इथे मी मोठावाला साबुदाणा घेतलेला आहे, बारीकवाला नाही घेतलेला. तर आता या ताटावरती ना आपण पापडाचं सारण घालूया. आणि त्याला गोल गोल असं फिरवत जायचं. तर हा बघा, मी ज्या आकारात आपल्याला पापड पाहिजे ना त्या आकारात मी बनवून घेतलेला आहे. तर चला आता यावरती नाव कसं घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला असं एक एक दाणा घ्यायचा आहे. असं एक एक दाणा घेऊन असं ठेवत जायचं आहे आणि जे तुम्हाला नाव आवडेल ते तुम्ही घालू शकता पापडावर.
आता बघा मी राम लिहिलेलं आहे. आता तुम्ही तुमचं कोणतंही नाव लिहू शकता किंवा शुभविवाह, स्वास्तिक, ओम काही नाव लिहू शकता. असंच पद्धतीने लिहायचं आपल्याला. या टोपावरती ना आपल्याला हे अशी उपडी द्यायची आहे आणि साधारण ना आपल्याला 2 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे, जास्त नाही काढून घ्यायची. आता हे बघा मी पापड तयार करून घेतलेले आहेत. आता हे पापड आहेत ना आपल्याला 1 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. हो, आणि जर समजा तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा वाळवून घेऊ शकता. साधारण 2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत. आणि आता हे वाळल्याच्या नंतर आपण भेटणार आहोत हे पापड कसे तयार झालेत ते सुद्धा आपण पाहूया ना. हो, अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता पापड एकदम मस्त की वाळवून झालेले आहेत आणि छान कुरकुरीत एकदम कडक सुद्धा झालेले आहेत. आता जर का तुम्हाला हे पापड लगेच खायचे असतील ना तर काय करायचं, 1 दिवस जसं सांगितलेलं आहे की 1 दिवस आपल्याला पूर्ण घरामध्येच पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत आणि 24 तासामध्ये पूर्ण हे पापड असे मस्त की कडक होतात. पण जर का तुम्हाला हे पापड वर्षभरासाठी साठवायचे असतील ना तर काय करायचं, 1 दिवस समजा म्हणजे 24 तास आपण पंख्याखाली वाळवून घेतले, त्याच्यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी एक फक्त ऊन द्यायचं आहे. आणि जर असं केलं ना तर तुम्ही मस्त की वर्षभर सुद्धा हे पापड चांगल्या प्रकारे साठवू शकता. आई जर आपले पापड दाखव. चला आता यांना तळून सुद्धा पाहूया. तर हे बघा मी कढईमध्ये तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे. आता काय करूया, एक एक करून पापड तळून घेऊया. जबरदस्त. पाहिलेत ना किती एकदम जबरदस्त पापड आपल्या इथे तयार झालेले आहेत. हे पापड आहेत ना आमच्या लग्न समारंभामध्ये, हळदीमध्ये आणि होळीमध्ये आवर्जून तयार केले जातात. मग तुम्ही सुद्धा आजची ही रेसिपी घरी आपल्या ट्राय करायची आहे आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच नसते की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.